राज्यात ऐन थंडीच्या मोसमात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यामुळे हवेत गारवा असला तरी राजकारण मात्र चांगलंच तापलंय। महायुती व महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बेबनाव होऊन स्वबळाची ताकद आजमावली जात आहे। पालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। याच अर्ज माघारीच्या दिवशी राज्यात आदर्श ठरेल अशी घटना नगर जिल्ह्यात घडली। ओपनच्या जागेवर सर्वसाधारण उमेदवाराने माघार घेऊन ओबीसीच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले। विशेष म्हणजे माघार घेतलेला उमेदवार हा भाजपचा, तर ज्याच्यासाठी माघार घेतली तो उमेदवार अपक्ष होता। म्हणजेच भाजपने अपक्षासाठी माघार घेतली। परंतु या बातमी मागेही एक बातमी होती, ती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची। भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी थेट सीएम देवेंद्र फडणवीसांनी फोन केला। मराठा ओबीसी वादावर राज्यात हा नवा आदर्श घालून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। अर्थात माजी खासदार सुजय विखे पाटलांनी नेमकं काय झाले, कोणता आदर्श घातला गेलाय, याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। शिर्डी नगरपालिकेसाठी 143 अर्ज दाखल झाले होते। आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राज्यात अनेक घडामोडी घडल्या। अनेक ठिकाणी निवडणूक ही बिनविरोध झाली। सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेनेनं अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक केली। अनेक ठिकाणी महायुतीची मने जुळली। याच्या बातम्या दिवसभर मेन स्ट्रीम मीडियावर चालल्या। परंतु या सगळ्या बातम्यात एक लक्षवेधी बातमी राहिली, ती शिर्डीची। शिर्डीत एका अपक्ष उमेदवारासाठी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याचं पाहण्यास मिळालं। विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचंही सांगण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डी नगर परिषदेत भाजपच सत्तेत आहे, तरीही भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली। या निर्णयामुळे शिर्डी नगर परिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला। भाजपच्या उमेदवार मनीषा शिवाजी गोंदकर यांनी शिर्डीत प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला। गोंदकर यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्या। या दिलजमाईसाठी माजी खासदार सुजय विखे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला। त्यांना शिर्डीतील परिस्थिती सांगितली। प्रभाग 8 मधील ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी होती। तिथे मराठा समाजाच्या गोंदकर व ओबीसी समाजाच्या शिंदे यांनी अर्ज भरला होता। गोंदकर या भाजपच्या अधिकृत उमेदवार होत्या, तर शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला होता। गोंदकर व शिंदे ही दोन्ही कुटुंबे विखेंचे कार्यकर्ते असल्याचे स्वतः विखेंनी फडणवीसांच्या लक्षात आणून दिले। शिवाय विखेंनी राज्यातील व शिर्डीतील मराठा व ओबीसी वादाचा संदर्भही दिला। अखेर फडणवीसांनी राज्यात आदर्श निर्माण होईल असा निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना केल्या। मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली। सुजय विखे यांनी हे राजकीय समीकरण जुळवून आणलं। सर्वसाधारण जागा असूनही ओबीसी उमेदवारासाठी मराठा उमेदवाराने माघार घेतल्याने या बातमीची चांगलीच चर्चा रंगली। विखेंच्या चातुर्याचं कौतुक झालं। या माघारीनंतर विखेंच्या बाईटमध्ये त्यांनी याचं खरं कारण सांगितलं। ते म्हणाले, शिर्डीमध्ये कधीही नसलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत विषारी प्रचार होत होता, त्यामुळे आम्ही कृतीतून हे फोडून काढलं। शिर्डी प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनीषा शिवाजी गोंदकर आणि अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे हे आमच्याच पक्षाचे होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार एक नवीन आदर्श आम्ही ठेवला। ओपनसाठी जागा असतानाही आम्ही ओबीसी उमेदवारासाठी माघार घेतली। शिवाय भाजपने अपक्षासाठी मोठं मन केलं, त्यामुळे अपक्ष उमेदवार विजयी झाल्या। महाराष्ट्रात जो अपप्रचार सुरू आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही शिर्डीतून सुरुवात केली। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।